कोल्हापुरातल्या दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीवर न्यायालयाच्या आदेशानुसार जप्तीची कारवाई करण्यात आली। अपघातातील मृत व्यक्तीच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी यासाठी ही कारवाई करण्यात आली। तर विद्या चौगुले यांनी पतीच्या मृत्यूनंतर भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल केला होता। एकूण 1.12 कोटी रुपयांपैकी कंपनीने काही रक्कम भरली होती, मात्र उर्वरित सुमारे 71 लाख रुपये देण्यास कंपनीकडून टाळाटाळ केली जाते। 13 एप्रिल रोजी कंपनीच्या कार्यालयातील संगणक फर्निचर जप्त करण्यात आलं। कारवाई सुरू होताच कंपनीने तातडीने 71 लाखांची रक्कम आरटीजीएसद्वारे न्यायालयात जमा केली। यानंतर जप्त केलेलं साहित्य परत देण्यात आलं आणि या कारवाईमुळे अपघातग्रस्त कुटुंबाला न्याय मिळाला असून विमा कंपन्यांच्या टाळाटाळीमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचंही चित्र आहे। साहित्य जप्त केल्यानंतर कंपनीने उरलेली रक्कम तातडीने भरली। 71 लाख रुपये उरलेली होती। संबंधित महिलेच्या पतीचं निधन झालेलं होतं, त्यानंतर इन्शुरन्स कंपनीकडून पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती। काही रक्कम देण्यात आलेली होती, मात्र 71 लाख रुपयांची रक्कम देणे बाकी होतं। आता कंपनीने तीही रक्कम आरटीजीएसद्वारे न्यायालयात जमा केली। प्रतिनिधी शेखर पाटील फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून। शेखर, विक्रांत बरोबर आहे। कोल्हापुरातल्या दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीवरती न्यायालयाच्या या आदेशामुळे जप्तीची कारवाई जी ती करण्यात आलेली आहे। जसं म्हटलं तर त्या ठिकाणी अपघातातील मृत व्यक्तीच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळण्यासाठी ही कारवाई जी ती करण्यात आली होती। विद्या चौगले म्हणून एक व्यक्ती आहे, त्यांच्या पतीचं निधन झालं होतं, मात्र जी नुकसान भरपाईसाठी दावा करण्यात आला होता 1.12 कोटी रुपयांचा, मात्र त्यातली काही रक्कमच भरली होती, मात्र उर्वरित रक्कम भरण्यात आली नव्हती आणि ती उर्वरित रकमेसाठीच या न्यायालयात धाव घेतली होती। आणि या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवरती न्यायालयानं कठोर भूमिका घेत जप्तीचे आदेश जे ते दिले होते। जप्तीचे आदेश दिल्यानंतर तात्काळच त्या ठिकाणी या कंपनीनं राहिलेली रक्कम जी आहे ती आरटीजीएसद्वारे भरलेली आहे आणि त्यानंतर ही जप्तीची कारवाई जी आहे ती टळलेली आहे। त्यामुळे निश्चितच अशा पद्धतीनं एखाद्या व्यक्तीचं नुकसान भरपाई मिळवण्यासाठी काही इन्शुरन्स कंपन्या असं करतात। त्यामुळे न्यायालयानं या सगळ्यांना दिलेली ही कारवाईच्या रूपानं एक शिक्षा म्हणावी लागेल। विक्रांत, धन्यवाद शेखर दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।